जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार अचानक पसार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविकांनी इथे गणेश मूर्तींची बुकिंग केली होती। मात्र जास्तीच्या ऑर्डर्स घेतल्यामुळे आणि एकाकी लोड आल्यामुळे मूर्तिकाराने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे। मूर्तिकार पळून गेल्याने गणेश भक्तांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं असून भाविकांना हाताला मिळेल ती मूर्ती कारखान्यातून घेऊन जावी लागली। अनेक जणांचे बुकिंगचे पैसे अडकले। दरम्यान गणेश भक्तांनी मूर्तिकाराविरोधात आवाज उठवला असून संबंधित घटनेची चौकशी करण्याची मागणी केली जाते। पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली। घटनास्थळी पोलीस दाखल झाले। काय तुम्ही पण ऑर्डर केली आहे का मूर्ती? ऑर्डर केली आहे। पूर्ण 5,500 ची मूर्ती बोलला आम्ही, पूर्ण 3,500 रुपये दिले त्याला 1 महिन्यापासून सांगतोय आम्ही। गेल्या महिन्यात 14 तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती 27 तारीख बोलला आधी, नंतर बोलला की तुम्ही 15 तारखेला। आता आम्ही 4 दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल होईल होईल, काय होत नाही। काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले? सगळे दिले पैसे, सगळे पेड केलेत पैसे। काय आता काय लोक काय दोघांचे फोन स्विच ऑफ आहे, इथे पण सर्व पेड केलेले होते। सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आणि फोन कोण उचलत नाहीये। पैसे महिना झाला आमची। काय कधी बुकिंग ऍडव्हान्स पैसे वगैरे दिलेले होते? 500 रुपये दिलेले आम्ही ऍडव्हान्स मध्ये। हां, आता काय आम्ही गेल्या 1 हप्त्यापासून येत होतो, आमचे स्टोनचं काम बाकी होतं। हां हां, म्हणजे स्टोनचे पैसे वगैरे नव्हते लावले, ते कॉम्प्लिमेंटरी देणार होते। अच्छा अच्छा। पण एकदा आम्ही 2दा आलो तर ते बंद होतं। आता उद्या गणेश स्थापना आहे, मग काय करणार आहे तुम्ही? कसं? तेच आता आम्हाला कसं इथे काही लोकांनी बुक केलेल्या नेल्यात ऑलरेडी मूर्त्या, आमची पण बुक होती आणि काही लोकांच्या आता बुक गेलेल्या आपल्याला पण घेऊन जाणं बरं नाही वाटत। ते लोक आले तर आता आम्ही दुसरीकडे बघतो, नाही तर मग काहीतरी मार्ग तर काढावाच लागेल। पण या प्रकारे पळून जाणं काय योग्य वाटतं का? आता काय त्यांचे प्रॉब्लेम असतील, आपल्याला पण नाही माहिती काय झालेलं नक्की कसं काय ते, त्यामुळे काय सांगू नाही शकत। झालेलं आहे नेमकं? हा मोठीच आता काय काय काहीच माहित नव्हतं कुठे काय। ते सकाळी फोन आला तर फक्त बघायला आलो, तो फक्त कोणच नाही गेटवर, सर्व पळून गेले। फोन पण नाही कोणाची, काय लागत पण नाही। आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सर्व निघून गेले जे कोण आले। काय इकडे माहिती दे, म्हणजे कामगार वगैरे काय नाही कोण? आता तर नाहीये कोण, काहीच नाही दिसतंय का? कोणच नाही, सर्व ओपनच आहे। बघा ना तुमच्या समोरच ओपनच आहे। तुमची पण मूर्ती आहे का? ऍडव्हान्स वगैरे सगळे दिलेले आहे तुम्ही? ऍडव्हान्स 2,000 रुपये दिले। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।